आपण सर्वजण या मंदिराच्या प्रांगणामध्ये बसून घेत आहात. आजच्या या ज्ञान सत्रासाठी उपस्थित असलेले अभ्यागत, आदरणीय पूजनीय तपस्विनी स्वातीताईजी बिडकर, सश्रद्ध भावनेने जमलेले आपण सर्वच श्री दत्तात्रय प्रभूंचा जो अवतार आहे, या अवताराची जी थोरवी आहे, या अवताराचं असलेलं जे काही श्रेष्ठत्व आहे, ते या कलियुगामध्ये विद्यमान असलेले सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी एका सूत्रामध्ये सांगितलं. स्वामी म्हणतात की ईश्वराचा जो काही मार्ग आहे, तर या मार्गाला आद कारण जर कोण जर असेल तर ते म्हणजे श्री दत्तात्रेय प्रभू. ज्ञान मार्गाला आद कारण आहे, स्वरूपाला आद कारण आहे, अवताराला सुद्धा आद कारण. परमेश्वराचा एक असा अवतार आहे की ज्यांना भगवद्गीतेचं निरूपण करावं लागतं. परमेश्वराचा दुसरा एक अवतार अशा पद्धतीचा आहे की ज्यांना सूत्रपाठासारखा अमूल्य असलेले जे सूत्र आहेत, त्या सूत्रांचं निरूपण करावं लागतं. श्री दत्तात्रय प्रभूंकडे पाहत असताना श्री दत्तात्रय प्रभूंनी जे निरूपण केलेलं आहे ते अत्यंत अल्प आहे, परंतु या मानवी जीवनाचा संपूर्ण सार त्याच्यामध्ये सामावलेला आहे. माणसाचं जे बोलणं असतं ते अर्थपूर्ण नसतं. एखादा आशय समजून सांगण्यासाठी त्याला भरपूर काही बोलावं लागतं. परमेश्वराचं मात्र तसं नाही. परमेश्वराचं एकच वाक्य की ज्या वाक्यामध्ये संपूर्ण शास्त्राचा सार सामावलेला असतो. आणि म्हणूनच आमच्या भाष्यकारांनी सूत्राची व्याख्या सांगत असताना अशा पद्धतीने सांगितले. अल्पाक्षरम असद्दिग्धम सारवत विश्वतो मुखम अस्तोभ्यम नववंद्यांच सूत्रम सूत्रो विदू विदू. मानवाचं वाक्य झालं आणि तेच वाक्य परमेश्वराचं सूत्र झालं. सूत्र म्हणजे धागा. हा धागा ज्याला गिवसला, ज्याला तो सापडला, त्याला त्याच्या जीवनाचं मर्म कळालं. आणि हा धागा ज्याच्या जीवनामध्ये नाही, त्याचं जे जीवन आहे तर त्याचं जीवन अस्थिर असलेलं त्याचं जीवन. श्री दत्तात्रय प्रभूंच्या या चरित्रामध्ये न सुद्धा फक्त श्री दत्तात्रय प्रभूंनी संन्यास आश्रम सांगितला नाही, तर संन्यास आश्रमाच्या आधी असलेला जो संसारिक जो मनुष्य आहे, तर त्या संसारिक मनुष्याला त्याचा जो संसार आहे तो संसार त्याला परिपूर्ण कशा पद्धतीने करून घेता येईल याचं सुद्धा चिंतन या श्री दत्तात्रय प्रभूंच्या चरित्रामध्ये आहे. भागवत कथेपेक्षा श्री दत्तात्रय प्रभूंच्या कथेची जी उंची आहे ती सर्वश्रेष्ठ आहे. श्री दत्तात्रय प्रभूंची जी कथा आहे, या कथेमध्ये फार विनोद नाही, याच्यामध्ये फार गोष्टी नाहीत, पण असलेले जे तत्व आहेत ते तत्व मात्र चिंतनशील. काल आपण बघितलं की या भूतलावरच्या असलेल्या सर्वश्रेष्ठ देवता, संपूर्ण समाज ज्यांना अत्यंत श्रद्धेने नमस्कार करतो, त्यांना वंदन करतो,
पण अशा ज्या काही देवता आहेत तर त्या देवता सुद्धा चुकू शकतात. मनुष्य चुकतो, स्वाभाविक आहे. एखादा मनुष्य जर चुकला तर आपण आधीच समजून घेतो की नाही, तो चुकू शकतो, कारण तो मनुष्य आहे. पण एखादा जर शिक्षक जर चुकत जर असेल तर मग मात्र आपण म्हणतो की अरे तो शिक्षक आणि तो चुकला कस काय. आणि ज्या वेळेला एखादा श्रेष्ठ व्यक्ती जेव्हा चुकतो ना, त्या वेळेला मात्र त्या क्षणाला आपण कधीही विसरू शकत नाही. आणि म्हणून ज्येष्ठ असलेले जे व्यक्ती आहेत तर या व्यक्तींना खूप सांभाळून त्यांना राहावं लागतं. अगदी त्यांचं बघणं असेल, त्यांचं बोलणं असेल, त्यांचं चालणं असेल, त्यांचं वागणं असेल, की ज्याला शास्त्रामध्ये निगुती हा शब्द आलेला आहे. आणि जेव्हा ते अशा धारणेने राहतात तेव्हा त्यांची जी उंची आहे ती दिसाजनिक ती वाढत राहते. संतांना सांगितलेला जो आचार आहे देवाने, तो आचारही तर अशाच पद्धतीचा आहे. एक एक वाक्य, एक एक सूत्र, परंतु त्याच्यामध्ये एक एक महत्वाचा सिद्धांत परमेश्वराने निरूपण केलेला. आणि म्हणून संत ज्या वेळेला आपली साधना आचरण्याचा प्रयत्न करतात तर परमेश्वराने सांगितलेल्या तत्वानुसार ते आचरण करतात. त्यावेळेला स्वतःचं जे मन आहे ते स्वतःचं मन त्यांनी बाजूला सोडलेलं असतं. कारण मनाच्या वेगवेगळ्या अवस्था शास्त्रामध्ये आलेल्या आहेत. भगवद्गीतेने सुद्धा सांगितलं, चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम. म्हणाले की मन कसं आहे तर चंचल आहे. आपल्या जळगाव जिल्ह्यातीलच असलेल्या आपली जी मातृभाषा आहे त्या मातृभाषेला ज्यांनी पुढे नेलं अशा बहिणाबाई सुद्धा म्हणतात, मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर. कसंही म्हटले की मन वढाय आहे. एखादं शेतामध्ये सोडलेलं एखादं ढोर असतं, जनावर असतं, त्याची काय असं दिशा त्याची अशी निश्चित नसते. जिकडं दिसेल तिकडे ते भटकत राहतं. तसंच तर मानवाचं मन आहे. चंचल असलेल्या मनाला स्थिरत्व प्राप्त करण्यासाठी परमेश्वराची आराधना सांगितली. स्वैरावैरा धावणारं जे मन, जे इतरांची उंची तपासण्यासाठी, जे इतरांना हतबल करण्यासाठी, जे इतरांची फजिती करण्यासाठी जे मन गुंतलेलं असतं, त्या मनाला आता स्थिर करायला सांगितलं शास्त्राने. स्थिर करा. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मन जर प्रसन्न जर असेल सर्व काही सिद्धी प्राप्त होतील. काल पाहुणे आले, सायंकाळी यायला उशीर झाला त्यांना आश्रमामध्ये. विचारलं त्यांना की उशीर का झाला तुम्हाला यायला. मी खूप लांबून आलो आणि भुसावळमध्ये येता येता मला उशीर झाला, इतका उशीर झाला म्हटले. जेवायचं होतं, रस्त्यामध्ये थांबलो, भूक तर प्रचंड लागलेली होती, हॉटेलमध्ये थांबलो. हॉटेलमध्ये आता नेमकं माझ्या समोर डिश आली, त्यांनी जी भाजी मागवली असेल ती भाजी माझ्या समोर आली. पण म्हटले बघितले त्या हॉटेलमध्ये एवढे उंदीर होते, लोक नव्हते, परंतु एवढे उंदीर त्या हॉटेलमध्ये. भूक तर प्रचंड लागलेली. 2-4 लोक, पण उंदरांची संख्या 5-50. मनामध्ये असंख्य कल्पना जागृत झाल्या. एवढे उंदीर फिरतात, आपल्या भाजीला जी क्वालिटी आहे ते उंदरांमुळे तर नसेल, त्याच्यामुळे तर त्याच्यामध्ये चव लागली नसेल. एकच घास खाल्ला आहे तसं सोडून दिलं आणि वापस निघून आलो. काय झाली अवस्था त्या मनाची. रात्रभर तो व्यक्ती झोपला नाही. रात्रभर त्याच्या स्वप्नात उंदीरच त्याला दिसू लागले. काय झालं की मन भटकलं.
अशा या चंचल असलेल्या मनाला स्थिरत्व प्राप्त करण्यासाठी भगवद्गीतेने सल्ला दिला की तुला जर स्थिरत्व जर प्राप्त जर करायचं असेल तर हे जे मन आहे तर हे मन तू ईश्वराला तू समर्पित कर. तो मनाचा जो भाव आहे, मनातील जो सुगंध आहे, तो सुगंध तू काय कर की आता त्या ईश्वराला तू समर्पित कर. तेव्हा चंचल असलेलं मन ते स्थिर तुझं होईल, त्याच वेळेला होईल. मन हा मोगरा अर्पुनीश्वरा, मन हा मोगरा अर्पुनीश्वरा, मन हा मोगरा अर्पुनीश्वरा. पुनरपि संसारा येणे नाही, पुनरपि संसारा येणे नाही, येणे नाही. मन हा मोगरा अर्पुनीश्वरा, मन हा मोगरा अर्पुनीश्वरा. देव भगवंती, मन हे सेवंती देव भगवंती. पुनरपि संस्कृती, पुनरपि संस्कृती येणे नाही, पुनरपि संस्कृती येणे नाही, येणे नाही. मन हा मोगरा अर्पुनीश्वरा, मन हा मोगरा अर्पुनीश्वरा. मन हे तुळसी देव ऋषिकेशी, मन हे तुळसी देव ऋषिकेशी. पुनरपि जन्मा येणे नाही, पुनरपि जन्मा येणे नाही, येणे नाही. मन हा मोगरा अर्पुनीश्वरा, मन हा मोगरा अर्पुनीश्वरा. पुनरपि संसारा येणे नाही, पुनरपि
ब्रह्मविद्येने सगळ्यात महत्वाचा सल्ला दिला की चंचल असलेल्या मनाला स्थिरत्व ज्या वेळेला प्राप्त होतं त्यावेळेला परमेश्वराच्या उपासनेमध्ये ते जे मन आहे तर ते मन एकरूप होतं. विज्ञानाच्या दृष्टीने जर विचार जर केला तर याला मेडिटेशन असं म्हणतात. अध्यात्माच्या दृष्टीने जर विचार जर केला तर याला स्मरण साधना असं म्हणतात. स्मरण साधनेमध्ये जे हातामध्ये माळ तुम्हाला दिल्या गेली, जे नाम असेल परमेश्वराचं ते मुखाने म्हणायचं आणि एक मरी मात्र त्या माळीतला तो ओढायचा. तुम्हाला सांगितलं मेडिटेशन करा, तुम्ही करणार नाही. पण तुम्हाला अशा पद्धतीने जर करायला सांगितलं श्रद्धेपोटी तुम्ही कराल, परंतु विज्ञानाच्या दृष्टीने ते सुद्धा एक प्रकारचं मेडिटेशनच आहे. जीवनाला स्थिरत्व खूप गरजेचं आहे. गतिशील असलेलं मानवी जीवन इतकं ते गतिरूप झालेलं आहे, इतकं ते गतिरूप झालेलं आहे. आणि शेवटी म्हटलेले की अति तिथे माती. जेथे अतिपणा झाला तेथे त्याची माती झाल्याशिवाय राहत नाही. विज्ञान जेवढं जलद गतीने पुढे जात आहे ना, त्याचे दुष्परिणाम आज प्रत्येकाला ते पाहायला मिळतात. विज्ञानाने मोबाईलचा शोध लावला. मोबाईल काळाची गरज बनली. आज ज्याच्या त्याच्याजवळ मोबाईल आहे. पण या देशाचे पुढचे 25 राज्याचं म्हणजे पुढच्या 25 वर्षाचं भविष्य मात्र अशा पद्धतीने वर्तवल्या जातं की इथं असणारा जोही समाज आहे तर हा सगळा दृष्टीहीन तयार होणार आहे. कारण दृष्टीची दिशा बदलली, दृष्टीचं तेज गेलं. प्रखर असलेली जी बुद्धिमत्ता आहे ती बुद्धिमत्ता सुद्धा कुठेतरी स्थिर झाली. आधी शाळेमध्ये जात असताना, आता वयोवृद्ध मंडळींना माहित आहे, पाऊणकी होती. ते एक वेगळ्याच अशा प्रकारचं गणित असायचं आणि ते सगळं शिकवल्या जायचं. बे एक बे, बे दुने चार, बे तीन सहा. जोपर्यंत पाढे पाठ होत नाही तोपर्यंत मार खावा लागायचा, परंतु पाढे तोंडपाठ करावे लागायचे. पुस्तकामधले असलेले जेही काही कविता आहेत तर त्या कविता पाठांतर कराव्या लागायच्या. घरी जाऊन होमवर्क करण्याची गरज नव्हती, तेथेच बसून तो होमवर्क पूर्णपणे केला जायचा. विज्ञान बदललं, थोडस गतिशील झालं. आता मात्र प्रत्येकाला लॅपटॉप पाहिजे म्हणतात. त्याच्याजवळ नसेल तर टॅब तरी त्याच्याजवळ द्या. ते जर नसेल तर मोबाईल तरी त्याच्याजवळ द्या, कारण त्याच्याशिवाय आम्ही त्याला शिकवू शकत नाही. लिहिण्याची गरज उरली नाही. सुंदर हस्ताक्षराची जर स्पर्धा जर लावली तर असं नाही वाटत की त्याच्यामध्ये बहुतेक गुण प्राप्त करू शकतील, कारण त्याची गरजच उरलेली नाही. आज मंदिरामध्ये बघात की रांगोळी काढलेली, फुलांची रांगोळी तुम्ही सर्वांनी बघितली असेल. आणखीन 10 वर्षांनी मात्र कोणीच महिला तशी रांगोळी काढू शकणार नाही, कारण आता तुम्हाला माहिती रांगोळी काढण्यासाठी काय आलेले आहेत. साचा धरला, त्याच्यामध्ये रांगोळी फिरवली की लगेच रांगोळी त्याच्यामध्ये पडली. तुम्हाला काय असे ते सुबकतेने ते हे करण्याची गरज नाही. प्रगती झाली आपली? प्रगती नाही झाली आपली. उलट आपली जी बुद्धिमत्ता आहे, जी प्रखरता आहे, ती प्रखरता कुठेतरी हिरावून आपण बसलो. त्या प्रखरतेला पुन्हा पूर्वपदावर जर आणायचं जर असेल तर श्री दत्तात्रय प्रभूंची कथा सांगते की आधी तुम्हाला स्वतःला ओळखता आलं पाहिजे. तुम्ही एक भ्रामक संकल्पनेमध्ये तुम्ही जगतायत. तुमचा जन्म झाल्यानंतर कोणीतरी तुमचं नाव ठेवलं आणि त्याच नावाला मोठं करण्यासाठी तुम्ही इतका प्रयत्न करतात, ते नाव अमर नाही राहणार. नाव अमर राहील का बरं? एका नावाचे कितीतरी असतील.
तुम्ही त्यांचे आधार जर शोधले तर कितीतरी तुम्हाला सापडतील. जगाच्या आगळं वेगळं तुमचं नाव आहे असा काही प्रकार नाही, पण नावासाठी आपली किती धडपड असते. त्या नावाची उंची वाढली पाहिजे. तो माझा फोटो जरी आला नाही कुठे, परंतु माझं नाव मात्र चांगल्या ठळक अक्षरामध्ये आलं पाहिजे. काय नाव घेऊन करतात? जन्माला आला तेव्हा नाव नव्हतं, इथून गेला तर नामकरण त्याचं झालं. आता ते नाव गेलं आणि त्याला प्रेत हे त्याचं नामकरण तेथे झालं. असं म्हणत नाही की त्याला घेऊन जा, नाव घेऊन म्हणत नाही त्या प्रेताला आता लवकर घेऊन जा. प्रेत नामकरण झालं. कसं जगतोय आपण, कधी विचार करता आला पाहिजे. आणि श्री दत्तात्रय प्रभूंचा जो अवतार आहे, तो अवतार, या अवताराच्या लीळेमध्ये हेच तर आपल्याला पाहायला मिळतं. बद्रिक आश्रम मध्ये श्री दत्तात्रय प्रभूंनी अवतार धारण केला. बद्रिक आश्रमचं महत्व आपण बघितलं. निसर्गाने अत्यंत नटलेलं ते बद्रिक आश्रम. परमेश्वर अवतार धारण करत असतात ते मंदिर बांधून त्याच्यामध्ये राहण्यासाठी नाही. परमेश्वराचा अवतार होतो तो जनलोकांमध्ये मिसळण्यासाठी. जनलोकांमध्ये मिसळून तिथल्या ज्या उणिवा आहेत त्या उणिवा शोधून लोकांना त्याच्याबद्दल सावध करणं हे आहे परमेश्वराचं कर्तव्य. आणि म्हणून पहिल्या दिवशी आपण बघितलं, म्हटले धर्माला ग्लानी येते. जो परमेश्वराने स्थापित केलेला जो धर्म आहे त्या धर्माला ग्लानी येते, म्हणून परमेश्वर अवतार धारण करतो. परमेश्वर अवतार यासाठी सुद्धा धारण करतात, जन लोकांमध्ये मिसळण्यासाठी. परमेश्वराला कुठलं शहर आवडत नाही, परमेश्वराला कुठला जिल्हा आवडत नाही. परमेश्वराला आवडतं ते म्हणजे निसर्गरम्य असलेले ठिकाण, जे निसर्गत आहे, जे उपजत आहे, अशा पद्धतीचे ठिकाण परमेश्वराला आवडतात. आणि म्हणून बघा, श्री गोपालकृष्ण महाराजांचा जन्म मथुरेमध्ये झाला, परंतु गोपालकृष्ण महाराजांनी जे कर्तृत्व जे निर्माण केलं ते अशा ठिकाणी निर्माण केलं की निर्मनुष्य लोके, जिथं मनुष्य येण्याचा संभव नाही अशा ठिकाणी. श्री चक्रपाणी महाराज फलटण मध्ये अवतार धारण केला, पण कार्याची सुरुवात मात्र अशा ठिकाणी केली की जिथं कोणी मनुष्य जाऊ शकत नाही, एक निसर्गरम्य असलेलं ठिकाण. श्री गोविंद प्रभू मात्र जेथे त्यांचा अवतार झाला त्यांना तेच बरं वाटलं, ते तिथेच थांबले. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा भडोज मध्ये अवतार झाला, पण आले महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये येऊन 12 वर्षाची एक मौन साधना सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी त्या सालबर्डीच्या डोंगरामध्ये केली. परमेश्वराला निसर्ग आवडतो, परमेश्वराला जे निसर्गत आहे अशा पद्धतीचं आवडतं. श्री दत्तात्रय प्रभू तरी आता कशाला तिथे रमणार होते. श्री दत्तात्रय प्रभूंना वेद लागले होते या महाराष्ट्राचे, कारण या संपूर्ण देशामध्ये जेवढे काही राज्य आहेत त्या राज्यांचा ज्या वेळेला विचार करतो, या सर्व राज्यांमध्ये महाराष्ट्र हे जे काही राज्य सांगितलं 800 वर्षापूर्वी ग्रंथामध्ये आजही आपल्याला पाहायला मिळतं. महंत राष्ट्र म्हणून महाराष्ट्र. आमच्या भाष्यकारांनी महाराष्ट्राची व्याख्या केल्या. 800 वर्षापूर्वी याला महाराष्ट्र नामकरण नव्हतं. तसं जर बघितलं, महाराष्ट्र हे नामकरण 800 वर्षापूर्वी नव्हतं, परंतु त्यावेळेला या राज्याचं नामकरण महाराष्ट्र झालं. आणि म्हणून महंत राष्ट्र ते महाराष्ट्र. ज्या भूमीमध्ये निर्गुण सत्व उपजल्या जातं, ज्या भूमीमध्ये आजही आपल्याला शांतता पाहायला मिळते, आजही वर्तमान परिस्थितीचं अवलोकन करत असताना बाकीचे जे राज्य आहेत भयग्रस्त झालेले आहेत. कधी बिहारमध्ये जाऊन बघा, जाण्याची आपली हिंमत होईल का? कधी आसाम मध्ये जाऊन बघा, निसर्ग एवढा तेथे कोपलेला असतो, कधी काय होईल ते सांगता येत नाही. भयग्रस्त अवस्थेमध्ये जगणारे आजही काही राज्य पाहायला मिळतात,
पण महाराष्ट्र आजही सात्विक आहे आणि म्हणून त्याला संतांची भूमी म्हटलेलं आहे. उत्तराखंडला जसं देवभूमी म्हटलेलं आहे, तसं महाराष्ट्राला ईश्वराची भूमी म्हटली आणि त्याला संत भूमी असं म्हटलेलं आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सुद्धा इथला जो साधक आहे की ज्या साधकाला परमेश्वर प्राप्त व्हावा अशा पद्धतीची कामना आहे, इच्छा आहे, तर त्या साधकाने महाराष्ट्रीय असावं असं 800 वर्षापूर्वी सांगून ठेवलेलं आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी. अनेक ग्रंथांमध्ये या महाराष्ट्राची थोरवी आहे. इथली भाषा सात्विक आहे, निर्मळ आहे. जरी एकेरी भाषा असली तरी ती ममतेची भाषा आहे, त्याच्यामध्ये ती गोडी आहे. इथला जो निसर्ग आहे तो निसर्ग अत्यंत सात्विक आहे. असे काही भूकंप वगैरे येथे होत नाही, येथे काय असे वादळ वगैरे येत नाही आणि म्हणून आजही तो आपल्याला अत्यंत सात्विक